मनसेच्या लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे. अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार, सूत्रांची माहिती. मनसेकडून लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटील, बाळा नांदगावकर यांच्यासह वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती. नवनीत राणा 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये जाणार. सध्या राणा मुलुंड कोर्टामध्ये घिरट्या घालतायत. प्रकाश आंबेडकरांचं भाकीत. यंदा कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. तर रोख कुणाकडे, राऊतांनी सांगावं, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. अजित पवार मित्रमंडळ कमळावर लढेल, रोहित पवारांची टीका. तर रोहित पवार, बच्चा मी उत्तरं द्यावी एवढा काय तो मोठा नाही, त्यांना कार्यकर्ते उत्तर देतील, अजितदादांचं प्रत्युत्तर. बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से है दूर, ट्वीट करत रोहित पवारांचं अजितदादांना उत्तर. आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या अशी चळवळ. राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला. राज ठाकरेंनी किती सहकार संस्था उभ्या केल्या, अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. मात्र उद्धव ठाकरेंना संधी आली तेव्हा टुणकण उडी मारून ते मुख्यमंत्री बनले. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मैदाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवर काय बोलावं, योग्य वेळी बोलेन तेव्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही, मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटावर टीका. मुख्यमंत्री शिंदे करप्ट मॅन, आदित्य ठाकरेंची टीका. येणार सरकार आमचं, ज्याने ज्याने भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये जावं लागेल, आदित्य ठाकरेंचा इशारा. सध्या नेते लाचार, मिंधे पैशांनी वेडे झालेत, त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं खरमरीत भाष्य. ओबीसीमधून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, मराठ्यांना आरक्षण हवं तर स्वतंत्र घ्यावं, ओबीसी मेळाव्यामधून छगन भुजबळांचा हल्लाबोल. कुणीही आडवं आलं तरी ओबीसीमधून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. जेसीबी आणि हेलिकॉप्टर्समधून फुलं उधळणारा समाज गरीब कसा, भुजबळांचा जरांगेंना सवाल. तर मराठा समाज कर्ज काढून कष्ट करून वाहनं घेतो, आमचे घामाचे पैसे लोकांना लुबाडलेले नाहीत, जरांगेंचं उत्तर. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान दगडफेक, बॅनर फाडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची तोडफोड, कडेकोट पोलीस बंदोबस्त. मंत्री सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ, ऑनलाईन बैठकीतील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सत्तारांनी निधीची विल्हेवाट लावली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ, मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार, उदय सामंत हजर. मात्र अजित पवारांची कार्यक्रमाला दांडी. कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार, संभाजीराजेंकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 2009ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही, संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य.